नागपूर सध्या प्रचंड अशांत झालंय। औरंगजेब कबरीच्या वादावरून पेटलेल्या नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय। तर नागपूर शहरातील परिमंडळ 3, 4 आणि 5 मधील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। रात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत काही जणांना ताब्यात सुद्धा घेतलंय। काल महाल परिसरामध्ये 2 गटांमध्ये आधी दगडफेक झाली आणि त्यानंतर जाळपोळ करण्यात आली होती। या दगडफेकीत पोलीस आणि अग्निशमन दलाचे काही जवान सुद्धा जखमी झाले। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचे नळकांडीनंतर फोडले। यानंतर आता आपण थेट जाऊयात नागपुरात। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे उपस्थित आहेत आणि त्यांनी तिथल्या नागरिकांशी सुद्धा संवाद साधलाय। प्रत्येक अपडेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। पराग, नागपुरातील महाल परिसरामध्ये काल मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि तोडफोड झाली। या बाजूने पाहू शकतो की खरं तर मुख्य रस्त्यातून जेव्हा जमाव आतमध्ये आला होता त्या ठिकाणी कार रस्त्यावर उभी आहे ती जाळण्यात आली होती। त्याचबरोबर या बुळीमध्ये काय अनेक गाड्या ज्या आहेत त्याची तोडफोड झालेली आहे। स्थानिक नागरिक इथं आहे, हे सगळे दृश्य त्यांनी पाहिलेले आहे डोळ्यासमोर। एक तणावपूर्ण भीतीची परिस्थिती होती। काय नेमकं घडलं, कोण आलं होतं असं वाटतं? मजमा होता, 400-500 लोकांचा मजमा आला एक साथ। त्यांनी दगड वगैरे सगळं सोबत होते, त्यांच्याकडे पेट्रोल बॉम्ब सुद्धा होता। ती गाडी सुद्धा त्यांनी तशीच जाळली आहे। ती पेशणे म्हणून आहे, त्यांची गाडी आहे। त्यांची किती वेळात ती गाडी जाळली? म्हणजे सगळ्या तयारीने लोक आले होते? पूर्ण तयारी। किती लोकांचा जमा होता? काय परिस्थिती होती? काय शिवीगाळ करत होते? काय करत होते? तसंच शिवीगाळ तर चालूच होती ना त्यांची। तोंडाला काही बांधून होते? हो, दुपट्टे बांधून होते। नक्कीच ज्या पद्धतीनं भीतीदायक परिस्थिती होती, कशा पद्धतीनं या ठिकाणाहून जमाव गेलेला आहे। काही सेकंदात गाडी जाळली, म्हणजे प्री प्लॅन होतं, कुठेतरी पेट्रोल त्यांच्याकडे होतं। ते धावत आले, 200-250 लोक होते इथे आम्ही आपल्या घरी गेलो, पण ते त्यांच्या हातामध्ये सगळ्या लाठ्या होत्या, दगड होते मोठे, काही असे बॉम्ब सारखे होते छोटे, ते फेकले की असे फुटायचे ते, आणि कुऱ्हाड पण होते, सगळंच होतं त्यांच्यात। तर सगळं भीतीचं वातावरण आताही नाही आहे। या भागांमध्ये मला वाटते मोठ्या प्रमाणात कारची तोडफोड झाली। एक कार जाळून टाकली, काही अजूनही फुटले। माझी कार तोडली, पूर्ण तोडली। ही कार आहे, जाळली आहे कार, त्याच्यात एवढे मोठे दगड आहेत, दुचाकी तोडल्या, दुचाकी तोडल्या, तोडून टाकल्या। काय होती, म्हणजे त्यांचा काय राग वाटत होता का अशा पद्धतीने तोडतात? काय माहिती, पण ते पूर्ण त्यांच्या एक प्रकारचा गुस्सा असा वाटत होता, पण ते काही दंगली, ते चुकीचं होतं जे काही आहे। आणि खूप लोक होते, 200-250 लोक एकदम धावून आले। कुठेतरी पोलिसांचा त्यावेळेस जे बंदोबस्त होता तो कमी पडला, त्यामुळे सगळे पोलीस होते ना, पोलीस होते, 4-5 पोलीस होते, त्यांच्यावरही मारलं ना त्यांनाही घायल केलं। त्या लोकांना पोलिसांनाही घायल केलंय। ते मग पळाले, आम्ही पळालो, सगळे पळाले, काय करणार। नक्कीच खरं तर जीव जो आहे तो मुठीत घेऊन या परिसरामध्ये लोक सध्या राहत आहे। भीतीची वातावरण आहे। आणि ज्या पद्धतीने काल 200-300 गाड्यांचा मॉब होता, तो मॉब जेव्हा या भागांमध्ये अचानक आला तेव्हा सगळेजण आपापल्या सुरक्षेच्या अनुषंगाने जिथं जाऊ शकत होते त्या ठिकाणी गेले। खरं तर मुख्य रस्त्यांपासून हे अशाच गल्लीबोळांचा फायदा घेऊन काल जे होतं ते आंदोलक आणि समाजकंटकांचं जे होतं फावलं होतं, त्याचाच फायदा जो आहे तो घेताना दिसला आणि गल्ल्यांमध्ये घुसले। तेव्हा गल्ल्यांमध्ये मिळेल ते साहित्य घेऊन तोडफोड करण्यात आली, कार जाळण्यात आली, अनेक कार जे आहेत अशा पद्धतीने फोडण्यात आल्या। आणि हीच परिस्थिती जी आहे काल रात्री होती। त्यामुळे आताही लोकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण पाहायला मिळते आहे। मुख्य रस्त्यांवर जरी शांतता दिसत असली तरी आतमध्ये गल्लीबोळ्यांमध्ये ज्यांनी ही तोडफोड पाहिली, मॉब पाहिला, त्यांनी सांगितलंय का नक्कीच जे सगळे येणारे होते ते तयारीत होते, कारण की ज्या पद्धतीचे त्यांच्यापाशी अवजारं होते किंवा गोटमार करण्यासाठी हातात गोटे होते, नक्कीच सगळे तयार होते, चेहऱ्यावर बांधून होते, अशा पद्धतीचा सुद्धा आरोप जो आहे तो स्थानिक नागरिकांनी केलेला आहे। कुठंतरी हा नियोजित कट होता का, हेच आता पोलिसांना शोधावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर एकंदरीतच सध्या सुद्धा तिथल्या नागरिकांमध्ये भीती दिसतीये। मात्र नागपूरच्या महाल परिसरामध्ये जी दगडफेक झाली, तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर आता पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळतंय आणि या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावं असं आवाहनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। तर नागपूर हे शांतताप्रिय आणि सहकार्यशील शहर आहे, ही नागपूरची परंपरा आहे। अशा परिस्थितीत कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे।
अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे. माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं. नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये. मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल. त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी. तर ही जी दंगल झाली होती त्या दरम्यान डीसीपी निकेतन कदम यांच्यावर सुद्धा धारदार शस्त्राने हल्ला झाला. यामध्ये निकेतन कदम अगदी गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जमावाला पांगवण्यासाठी डीसीपी निकेतन कदम हे गेले होते, त्यावेळेस त्यांच्या हातावरती कुऱ्हाडीनं वार करण्यात आल्याचं बोललं जात आहे. तर हे संपूर्ण बाहेरून आलेल्या लोकांनी घडवून आणलं असा आरोप नागपूरमध्येचे आमदार प्रवीण दटकेंनी केलाय. मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे हे घडल्याचं दुसरीकडे विजय वडेट्टीवार म्हणाले. महाल परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पुतळ्याचा परिसर असेल, राम मंदिर गल्ली असेल, जुना इस्लाम कॉलेज लेन असेल, चित्रा टॉकीज असेल, आपलं गवळीपुरा असेल, या भागात प्रचंड बाहेरनं येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहेत, गाड्या पेटवल्या आहेत, घरं जाळली आहेत, गाड्यांची जाळपोळ केली आहेत. अग्निशामक दल विझवायला आलं, त्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे. माझ्याकडे 50च्या वरती व्हिडिओ आहेत. पोलिसांची कुमक सुरुवातीला कमी होती, पण आता मोठ्या प्रमाणात कुमक आली आहेत. स्वतः सीपी सिंगल तिथे आहेत, डीसीपी मातनीकर आहेत, 8-10 PI तिथे आहेत. मोठ्या प्रमाणात कुमक आहे. पण बाहेरनं येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले, मग त्यात दुरुपकर परिवार, पेशणे परिवार, घाटेंचे परिवार आहेत, शिर्केंचे परिवार आहेत, आणि टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे. गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे, त्याच्यावर दगडफेक झाली अशी माहिती आहे. नागपुरात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. गेली 4 महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत. 2 समाजामध्ये दरी निर्माण होईल, 2 धर्मात दरी निर्माण होईल, अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे. त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती. अशा प्रकारचा उद्रेक होणं आणि शहर शांत होणं, तेही मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात होणं, हे अत्यंत दुर्दैवी असं मी मानतो. कोणीही किती मोठा असो, त्याच्या तळाशी जाऊन ही कारवाई व्हावी अशी अपेक्षा सुद्धा मी या निमित्तानं करतोय आणि जनतेलाही आवाहन करतोय, आपण शांतता ठेवावी. नागपूर दंगलीवरून एकीकडे विजय वडेट्टीवार यांनी सरकारमधील एका मंत्र्यावरती निशाणा साधलाय, तर माजी आमदार बच्चू कडूंनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांवरती निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांच्या घरात दंगल होत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे असं कडू म्हणाले. दंगलखोरांवरती कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. सीएम आणि गृहमंत्र्याच्या घरात जर दंगल होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे. आणि ज्यांनी मोर्चे काढले किंवा ज्यांना कबर, औरंगजेबाची कबर काढायची आहे किंवा उकळून फेकायची आहे, आणि अशी जर मागणी आहे, तर केंद्र आणि राज्यामध्ये त्यांचंच सरकार आहे, आणि त्यांचं सरकार त्यांचं ऐकत नसेल, त्यासाठी मोर्चे काढावे लागत असेल, तर यासारखी दुर्दैवी गोष्ट मला नाही वाटत जगात दुसरी असेल म्हणून. तर नागपुरात जो हिंसाचार उफाळलाय त्याची खबरदारी म्हणून आता विदर्भात कडक पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलाय. अमरावती पोलीस आयुक्तांनी रात्री उशिरापर्यंत शहरात गस्त घातली. अकोल्यातल्या अतिसंवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आलेला आहे. ही 2 दृश्य आपण सध्या पाहतोय. अमरावती आणि अकोल्यातली संपूर्ण दृश्य आहे. अकोल्यात सध्या पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलाय. नेमकं अकोल्यात सध्या काय परिस्थिती आहे त्याची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय गवळे.
मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरामध्ये आज 2 गटात राडा झाला. या राडादरम्यान अनेक लोक जखमी झाले. वाहनांची देखील जाळपोळ झालेली आहे. पोलीस सुद्धा जखमी झालेले आहेत. या घटनेचे पडसाद इतर जिल्ह्यात उमटू नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी दक्षता म्हणून फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. अकोल्यातही अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या हरिरपेठ, पोळा चौक, त्यानंतर भांडपुरा आणि तसेच अकोटफेल भागातही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. RCP, SRPचे पथक देखील इथं तैनात करण्यात आलेले आहे. अकोल्यातल्या पोळा चौकात सुद्धा दंगा नियंत्रण पथक इथं तैनात करण्यात आलेलं आहे. वाहनं देखील पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात इथं उभे आहेत. अकोल्यातल्या हरिरपेठ भागात मागील काही काळात दंगल झाली होती. या दंगल दरम्यान एका ऑटो चालकाचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाला होता. अनेक लोक जखमी झाले होते. अनेक संसार उघड्यावर आले होते. लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. हाच प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलिसांनी दक्षता म्हणून इथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. अक्षय गवडी, साम टीव्ही न्यूज, अकोला. तर नागपुरात जे काही घडलंय त्याची सगळी सविस्तर अपडेट आपण घेतली आहे. मात्र अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्या सगळ्यांचाच आता आपण वेगवान आढावा घेऊयात. नागपूरच्या दंगलीबाबतची प्रत्येक इत्थंभूत माहिती. नागपूरच्या महाल परिसरात 2 गटात तुफान दगडफेक झाली आहे आणि या दगडफेकीनंतर जाळपोळ आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेकीत पोलीस जखमी झाले. गर्दी पांगवण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं. दगडफेकीनंतर पोलिसांना दगडफेक करणाऱ्या तरुणांना ताब्यात त्यांनी घेतलं. पोलिसांकडून अनेक जणांना ताब्यात घेतलं गेलं. नागपुरात जाळपोळ आणि दगडफेक झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी धरपकडची कारवाई केली. नागपुरात पोलिसांचा मोठा ताफा महाल चौकात पोहोचला. तोपर्यंत दोन्ही गटातील व्यक्तींनी रस्त्यावरती जाळपोळ केली होती. रस्त्यावरती JCB जाळून गोंधळ घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला. दरम्यान काही युवकांनी पोलिसांच्या दिशेनेही दगडफेक केली आणि म्हणून पोलिसांनी पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला. जमावानं गाड्या आणि दुकानांना लावलेली आग विझवण्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांवरती सुद्धा जोरदार दगडफेक करण्यात आली. दंगलखोर दगड, चाकू, तलवारी हे सगळं फेकून मारत आहेत असं एका जवानानं सांगितलं होतं. नागपुरातील महाल भागात तरुणांच्या 2 गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणं हे दुर्दैवी आहे. नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. नागपूरच्या दगडफेक घटनेतून तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर शहराचे जे सुजाण नागरिक आहेत या नात्यानं शहरात कसलाही अनुचित प्रकार घडणार नाही ही आपली जबाबदारी आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ते नागपूरचे पालकमंत्री आहेत. तसंच प्रशासनावरती विश्वास ठेवत अफवांना बळी न पडता शांतता नांदण्यासाठी सहकार्य करण्याची विनंतीही बावनकुळेंनी केली आहे. पुणे कोर्ट जामीन फसवणूक प्रकरणात अजूनही गुन्हा दाखल नाहीये. हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईच्या रजिस्ट्रारनं आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणं आवश्यक असतं, पण अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाहीये. याबाबत सर्व स्तरांतून शंका उपस्थित केली जाते. लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवारांनी दिलेत. लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार पण बंद करणार नाही अशी माहिती अजित पवारांनी विधानसभेत दिली आहे. ज्यांची नावं कमी झाली आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. शेतकऱ्यांना एक रकमी FRP मिळण्याचा मार्ग सुकर झालाय. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल देत राज्य सरकारचा 2022चा शासन निर्णय रद्द करण्यात आलाय.